तर आज मी सकाळ सकाळ टिफिनसाठी अशी छानपैकी मोड आलेल्या मुगाची उसळ केलेली आहे। सुक्की उसळ बनवलेली आहे। टिफिनसाठी खूप उत्तम भाजी आहे। जर भाजीला घरामध्ये काही नसेल किंवा ऑप्शन काही नसेल भाजीला, तर अशा वेळेस ना थोडेसे मुग भिजत ठेवायचे आणि मोड आले ना मग त्याची छानपैकी अशी चवदार टेस्टी उसळ टिफिनसाठी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये घाई गडबडीमध्ये ही भाजी तुम्ही बनवू शकता। अगदी टेस्टी आणि हेल्दी भाजी असते। कडधान्य हे पौष्टिकच आहे, तर त्यामुळे आज मस्तपैकी मी ही मुगाची उसळ केलेली आहे। हे बघू शकता, छान हिरवेगार असे मोड आलेले हे मुगा आणलेले आहेत। मार्केटमध्ये भेटतात असे मोड आलेल्या उसळी सगळ्या, तर त्यात मधलाच हा मोड आलेला मुगाचा आज मी भाजी करणार आहे। त्यासाठी थोड्याशा मिरच्या कट करून घेतल्यात, अर्धे टमाटे घेतले आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 2-4 कढीपत्त्याची पानं। याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही असं विशेष वाटण करायचं नाही, कारण की वाटण केलं की ती रस्साची भाजी होती, आपल्याला सुक्की टिफिनसाठी बनवायची। तर सुंदर असे हे मुग स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं, कढीपत्त्याची पानं टाकायचे। सकाळ सकाळ ना अगदी घाईमध्ये सुद्धा ही भाजी झटकीपट अगदी 5 मिनिटामध्ये तयार होणारी भाजी आहे। फक्त जी उसळ असते ना, म्हणजे मूग कडधान्य असते ना, छानपैकी भिजलेले असले पाहिजेत। आता हे कढीपत्ता थोडा तडतडून झाला की आपण याच्यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा टाकायचा बारीक करून, थोडंसं परतून घ्यायचं। मग याच्यामध्ये मिरची टमाटर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। तर मी इथं बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या थोड्याशा टाकलेल्या आहेत। आणि जितकं छान तिखट लागतं ना तितकं मस्त भूक एकदम मस्त वाटतं, म्हणजे खायला छान वाटतं। पण जर कमी तिखट आवडत असेल तर कमी टाका। एक अर्धा टमाटर बारीक चिरून टाकलेला आहे आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। होतं असं कधी कधी की भाजीला काही नसतं आणि बनवायचं तर असतं, सकाळची घाई असते, अशा वेळेस मग हे छान ऑप्शन आहेत उसळीचे। ह्याला मी थोडंसं परतून घेते, बघू शकता चांगलं परतून झालंय। ह्याच्यामध्ये 1-2 मसाले टाकायचे आपण। त्यामध्ये आहे धना पावडर 1 चमचा। भाजी आपण टिफिनसाठी करतो म्हणून सगळ्या क्वांटिटी थोड्या थोड्याच घ्यायच्या। त्यानंतर अर्धा 1 चमचा गरम मसाला सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचं आणि अर्धा पाऊण चमचा हळद टाकायची। हळद काही जास्त टाकू नका, नाही तर एकदम पिवळसर होईल आणि दुसरी गोष्ट कडवटपणा मग भाजीमध्ये तयार होईल, त्यामुळे हळद जरा थोडीच टाका। आणि हे सगळे मसाले हळद गरम मसाला आणि धना पावडर कांदा टमाटर मिरचीमध्ये परतून घ्यायचं व्यवस्थितपणे, अगदी मंद आचेवर। हे बघा सुंदर असं तेल सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये हे स्वच्छ धुवून घेतलेले मोड आलेले हिरवे मुग टाकून घ्यायचे। सगळे टाकून घेतलेत। चवीनुसार मीठ इथे टाकून घ्यायचं। आपल्याला याच्यामध्ये अजिबात रस्सा करायचा नाही, सुक्की भाजी बनवायची, त्यामुळं थोडंसं किंचित चिमूटभर पाणी टाकायचं। आता हे सगळं हळद मीठ गरम मसाला धना पावडर हे सगळं मिक्स करून घ्यायचं मुगामध्ये। छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं। खूप छान हेल्दी आणि टेस्टी स्वादिष्ट अशी ही मुगाची उसळ तयार होते। मिक्स करून घेतलेला आहे। चांगलं व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं म्हणजे कसं सगळे साहित्याला व्यवस्थित पॅक होतात। आता हे मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यावर फक्त आणि फक्त हाताने असं पाणी शिपडायचं, अजिबात पाणी टाकू नका, कारण आपल्याला हा रस्सा नाही बनवायचा। अगदी थोडं थोडं हे बघू शकता, हे असं थोडं थोडं पाणी शिपडून घ्यायचं, खाली चिटकू नये लगेच म्हणून। पाहू शकता पाणी अजिबातच नाही आहे, थोडंसंच पाणी असं मी टाकून घेतलेलं आहे हाताच्या साहाय्याने, म्हणजे कसं हा जो कडधान्यामध्ये जो कच्चापणा आहे ना तो निघून जातो। आता झाकण ठेवायचं, मंद गॅस करायचा आणि द्यायचे त्याला 2-3 मिनटं। 1 मिनटात झाला की चेक करायचं। 1 मिनटाने बघू शकता छान वाफा तयार झाल्यात आणि या वाफामध्येच ही भाजी तयार होती। कुठलंही पाणी न टाकता जास्त वाटण न करता ही टेस्टी मुगाची उसळ आपली तयार होती। हे पाहू शकता मस्त असं ही मुगाची उसळ अशी खालीवर करून घ्यायची आणि परत एकदा झाकण ठेवायचं। असं 1-2 वेळा करायचं, फक्त 1-1 मिनटाचा गॅप ठेवून। हे बघा पुन्हा 1 मिनटं झालेला आहे, परत एकदा आता मिक्स करून घेते।
असं 1-1 मिनिटाला मिक्स करून घेतलं ना, मग चारी बाजूनी मुगं चांगले शिजले जातात. कोणतीही उसळ असेल तर अशी सुक्की भाजी केली की ह्याच पद्धतीने करा. आता झालेली आहे भाजी. याच्यावर झाकण ठेवते. उरलेल्या वाफ्यामध्ये ही भाजी आपली तयार होईल. तर पूर्णपणे आपली भाजी तयार झालेली आहे. थोड्याशा वाफा अजून निघत आहेत. गरमागरम टेस्टी अशी ही टिफिनसाठी स्पेशली ही मुगाची उसळ मी तुम्हाला दाखवलेली आहे. खूप सिंपल रेसिपी आहे आणि सिंपल असा हा तुम्हाला टिफिनसाठी हा बेत होऊ शकतो. तर नक्की ट्राय करा. घरामध्ये जरी मुगा असतील तर ते भिजत ठेवायचे एक रात्र आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला बांधून ठेवायचं कपड्यामध्ये, सुती कपड्यात. छान मोड येतात आणि मग अशी मुगाची उसळ टेस्टी तयार होते. कोणताही कडधान्य जर मोड आलेलं आवडत असेल तर अशाच पद्धतीने करा. आता गरमागरम आपण ह्याला प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. बघू शकता तुम्ही किती मस्त अशी ही झणझणीत चमचमीत तिखट अशी हिरवीगार मुगाची सुक्की उसळ तयार झालेली आहे. मोड आलेले उसळी खूप छान असतात. थंडीचे दिवस चालू आहेत. असं हेल्दी टेस्टी खाल्लं पाहिजे. ह्याला तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये करू शकता, दुपारच्या जेवणामध्ये करू शकता. पोळी, रोटी, भाकरी, बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते. सोबत कांदा, लिंबू, लोणचं जे पण आवडेल ते तुम्ही घेऊन याला आस्वाद घ्यायचा. खूप छान टेस्टी उसळ आहे ही. प्रत्येक उसळीमध्ये मटकीची उसळ, मुगाची उसळ ही खूप छान लागते. तर पाहू शकता मस्त झालेली आहे ही टिफिनसाठी हिरव्या मुगाची झणझणीत उसळ. आवडली असेल तर ट्राय नक्की करा. जर भाजीला काय नसेल, घाई झाली असेल, अशा वेळेस ही मुगाची उसळ खूप उत्तम पर्याय आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आणि वेगवेगळ्या छान छान नाश्ता रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकन प्रेस करा जेणेकरून माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर मस्त झालेली आहे मुगाची उसळ. ही टिफिनसाठीच बनवलेली आहे म्हणून सकाळचा व्हिडिओ आहे हा. तर चला आता मी टिफिन पॅक करणार आहे. तुम्ही पण अशी नक्की ट्राय करा टिफिनसाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी. भेटते मी तुम्हाला पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीचा. स्वस्त रहा, मस्त रहा.